आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। शेती मशागतीचा दर यामुळे वाढलाय। वाढत्या दराचा थेट परिणाम शेती क्षेत्रावर दिसतोय। बहुतांश शेतकरी नांगरणी, वखरणी, रोटावेटर या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करतात, पण डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होतीये, त्यामुळे ट्रॅक्टर चालवण्याचा खर्च वाढलाय आणि भार शेवटी शेतकऱ्यांवर पडतोय, त्या असं ट्रॅक्टर मालकांचं म्हणणं आहे। जे वाढते भाव आहे, हे जे 5 आणि 10 रुपये जे वाढलेले आहे पेट्रोल डिझेल मागे, हे ठीक आहे। येतं तर वाढ झालेलीच आहे, पण अजून 25 ने 30 रुपयाने वाढणार आहे, हे म्हटल्यावर फार चिंतेची बाब आहे। याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी, बस एवढीच शासनाला विनंती। सध्या खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीचा कार्यक्रम आमच्या शेतात, आमच्या भागात जोरात सुरू आहे, परंतु डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टर धारकांनी ट्रॅक्टरच्या नांगरटी, पंजी मारणे किंवा रोटावेटर असो, तो प्रति एकर 100 रुपयांनी वाढवलेला आहे। तर खऱ्या अर्थानं जी डिझेलची जी दरवाढ झाली आहे, त्याचा फटका उपभोक्त्या शेतकऱ्यांना होत आहे आणि त्याची महागाईची झळ त्याच्या दारात पोहोचलेली आहे।